नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कोसारे महाराज, मानवहित कल्याण सेवा संस्था चा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आरजेडी पक्षाचा महासचिव महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे। त्यांच्या कार्यामुळे समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित झाला। आंबेडकर जयंती जी भीम जयंती म्हणूनही ओळखली जाते, दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता। ते एक भारतीय समाज सुधारक, लेखक, न्यायशास्त्र तज्ञ, अर्थशास्त्री, राजकारणी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते। त्यांनी सामाजिक न्यायासाठी मोठे योगदान दिले। दलित आणि इतर मागासलेल्या समुदायाच्या हक्कासाठी त्यांची जयंती साजरी करणे हे त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा एक मार्ग आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख असलेले प्रसिद्ध अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ, विचारवंत डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू आंबेडकर नगर येथे झाला। आज त्यांची 134वी आंबेडकर जयंती आहे। आंबेडकरांचे टोपण नाव बाबासाहेब असे होते। बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती कोणी साजरी केली होती? श्री सदाशिव रणपिसे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती पुण्यात 14 एप्रिल 1928 रोजी साजरी केली होती। कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी होते। डॉक्टर आंबेडकरांनी दलित आणि इतर मागासलेल्या समुदायासाठी केलेले कार्याची नोंद घेण्यासाठी त्यांनी ही जयंती सुरू केली होती। ज्यांना बाबासाहेब म्हणून ओळखले जाते ते एक भारतीय कायदे तज्ञ, अर्थशास्त्र तज्ञ, राजकारणी आणि समाज सुधारक होते। ज्यांनी संविधान सभेचा मसुदा समितीचे अध्यक्ष पद भूषवले आणि भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते। बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार प्राप्त झाला, जो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। या व्यतिरिक्त त्यांना अनेक इतर पुरस्कार आणि पदव्या देखील प्राप्त झाल्या, ज्यात बोधिसत्व आणि डॉक्टरेट, पीएचडी यासारखे पदव्याचा समावेश आहे। भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले भारत रत्न पुरस्काराने 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर गौरवण्यात आले।
हा पुरस्कार त्यांना त्याच्या सामाजिक कार्यासाठी आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरवण्यात आले. इतर पुरस्कार आणि पदव्या त्यांना अनेक प्रकारे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले. उस्मानिया विद्यापीठाने 12 जानेवारी 1953 रोजी त्यांना डॉक्टरेट PhD पदवी दिली. त्यांना बोधिसत्व ही पदवी देखील प्रदान करण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, ज्यात राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार समाविष्ट आहेत. 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी होणारी डॉक्टर आंबेडकर जयंती ही जगातील सर्वात मोठी जयंती आहे. 2015 पासून हा दिवस 25हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 152 देशांमध्ये साजरी करतात. भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. आंबेडकरांच्या कार्याची नोंद म्हणून जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. जगातील पहिले विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतिक दर्जाचे वकील, तत्वज्ञानी, समाज सुधारक, अर्थशास्त्र तज्ञ आणि समाजशास्त्र तज्ञ होते. तो मित्रांनो, ही होती आंबेडकर जयंतीच्या विषयावर थोडी फार आपल्याला माहिती देण्यात आली. त्यांची जयंतीच्या आधारावर. तर मित्रांनो, बोलण्यासाठी भरपूर काही आहे, पण तुमचा जास्त वेळ न घेता मी आपल्या शब्दाला इथंच विराम देतो आणि इथेच मी आपला शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.